विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोहर्स रेडियसचं एक्सप्रेशन फाइंड करणार आहोत। तर प्रश्न असा विचारू शकतात, फाइंड द एक्सप्रेशन फॉर बोहर्स रेडियस, किंवा असं पण विचारू शकतात, शो दॅट बोहर्स रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बोहरचं फर्स्ट पॉस्टुलेट वापरायचं आहे। तर फर्स्ट पॉस्टुलेट काय आहे, mv²/r is equal to 1/4πε0 ze²/r²। सो दिस इज अवर बोहर्स फर्स्ट पॉस्टुलेट। तर फर्स्ट पॉस्टुलेट वापरल्यानंतर याच्यातलं मी हे r आणि r कॅन्सल केलं। तर v²साठी पहिल्यांदा इक्वेशन तयार करून घेऊ आपण। तर ze²/4πε0 m × r। सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 1। तर म्हणजे आपण काय केलं, पहिल्या पॉस्टुलेटचा वापर केला आणि v² काढला। तर सिमिलरली आता आपण काय करू, बोहरचं सेकंड पॉस्टुलेट वापरू। तर बोहरचं सेकंड पॉस्टुलेट आपल्याला काय सांगते, mvr इज इक्वल टू nh/2π। तर आता आपण काय करू, दोन्ही साईडचा स्क्वेअर करणार आहोत। ठीक आहे, दोन्ही साईडचा स्क्वेअर करूया। m² v² r² n² h²/4π²। मग या ठिकाणी पण v² काय येणार, n² h²/4π² m² r²। म्हणजे तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे, पहिलं पॉस्टुलेट वापरलं आणि आपण काय केलं, v²चं इक्वेशन काढलं। बोहरचं सेकंड पॉस्टुलेट वापरलं आणि सेकंड पॉस्टुलेटमध्ये व्हीचा स्क्वेअर नव्हता, त्यामुळे याचा स्क्वेअर करण्यासाठी दोन्ही साईडचा स्क्वेअर केला। मग काय होणार, v²साठी इक्वेशन तयार झालं। द इक्वेशन 1 वरून आणि 2 वरून आपल्याला काय समजतंय की इथं जी लेफ्ट हँड साईड आहे ही काय आहे, सेम आहे। त्यामुळे आपण राईट हँड साईड सेम दाखवणार आहोत। तर पुढील इक्वेशन आपण इथे लिहूया। सो वी आर रायटिंग हिअर फ्रॉम इक्वेशन 1 and 2। तर काय करत आहे मी, ze²/4πε0 mr इज इक्वल टू n² h²/4π² m² r²। ठीक आहे, तर ही इक्वेशन आता आपण कशी लिहिली, तर आपण लेफ्ट हँड साईड v² सेम असल्यामुळं राईट हँड साईड सेम दाखवली आहे। आता या ठिकाणी काय कॅन्सल होईल, दिस 4 4 पाय m m r r कॅन्सल। सो वी हॅव ze²/ε0 इज इक्वल टू n² h²/π m r। तर इक्वेशन आपल्याला रेडियसची म्हणजे आरची फाइंड करायची आहे, त्यामुळे या आरला मी इकडे नेत आहे। तर r इज इक्वल टू n² h²/ε0 अपॉन πm ze²। सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज द इक्वेशन ऑफ बोहर्स रेडियस। तर बोहर्सची रेडियसची इक्वेशन आपल्याला बऱ्याच वेळेस विचारली आहे एक्झाममध्ये। तर r इज इक्वल टू n² h²/ε0 अपॉन πm ze²। त्या इक्वेशनमध्ये तुम्ही पाहू शकता r आणि n² हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, त्यामुळे पुढे मी लिहिणार आहे r डायरेक्टली प्रपोर्शनल टू द n²। तर अशा प्रकारे आपण काय केलं, बोहर्स रेडियस ही इक्वेशन या ठिकाणी फाइंड केलेली आहे।